मल्लिकार्जुन खरगेंनी माफी मागावी, पंतप्रधान मोदींबाबत केलेलं विधान मागे घ्यावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं. मवियात विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग, सुषमा अंधारेंची थेट रश्मी ठाकरेंकडे गळ, तर वैभव नाईक आणि दानवेंची राऊतांमार्फत मोर्चे बांधणी. ठाकरेंनी परिषदेवर यावं, काँग्रेसची भूमिका. वाहतूक कोंडीमुळे ती महिला त्रस्त होती, नको त्या भाषेत महिला बोलत होत्या. मंत्री गिरीश महाजनांचं वरळीतील त्या संतप्त महिलेबाबत स्पष्टीकरण. मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील श्वेतपत्रिका काढा, नगरसेवक यामिनी जाधव यांची सभागृहात मागणी, तर निधीच्या वक्तव्यावरून किशोरी पेडणेकरांना लगावला टोला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाची सरकारकडून दखल, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा, संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न. अमरावतीच्या परतवाडामध्ये मुलीचं शोषण प्रकरणी आरोपी अयानची पोलिसांकडून धिंड, 4 आरोपींना अचलपुरातील समसपूर पोलीस ठाण्यात केलं हजर. इटवाळा ड्रग्ज प्रकरणात अश्विनी पॉलचा लिव्ह इन पार्टनर आमिर सय्यदला अटक, एकाच घरात दोघेही करत होते ड्रग्जचा व्यवसाय. अँटी नार्को टीम्सकडून पॉलच्या घराची झाडाझडती, कचऱ्याच्या डब्यात आढळली 5,000 गोळ्यांची ड्रग्जची पाकिटं. दोन 2006 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय. मशिदीजवळ झालेल्या स्फोटात 37 जण झाले होते ठार. आणि रितेश जनेलिया देशमुख लालपरीचे ब्रँड अँबॅसेडर, रितेश आणि जनेलिया सोबत एसटी महामंडळाचा 5 वर्षांचा करार. नाशिक नंतर नागपूरमध्ये धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्वयंसेवी संस्थेच्या आड तरुणीशी गैरवर्तन करत धर्मांतराची सक्ती करण्यात आली असा प्रयत्न केल्या प्रकरणामध्ये आरोपी रियाज काझीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. धर्मांतर सक्ती प्रकरणामध्ये पोलिसांनी युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीचा अध्यक्ष रियाज काझीला ताब्यात घेतलं असून पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी काझीचं घर आणि कार्यालयामध्ये देखील तपास केला. पोलिसांनी लॅपटॉप, इतर संबंधित दस्तऐवज देखील जप्त केले. समाजसेवेच्या नावानं धर्मांतर करत असल्याचा आरोप असलेल्या रियाज काझीच्या कार्यालयाची पोलिसांना झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. आणि पोलिसांना त्याच्या कार्यालयातनं लॅपटॉप असेल किंवा इतरही डिजिटल गॅजेट जे आहेत ते जप्त केलेले आहे. रियाज काझीनं त्या लॅपटॉपमधला सगळा डेटा, त्याच्या मोबाईलमधला सगळा डेटा डिलीट केल्यानं आता पोलिसांना सगळा तो तपास करण्यामध्ये जे आहे त्या अडचणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहत होतो की कालपर्यंत या रियाज काझीच्या इथल्या फिकर फाउंडेशनच्या ऑफिसला लॉक होतं, मात्र आता या कार्यालयाचं लॉक जे आहे ते उघडण्यात आलेलं आहे. आणि या कार्यालयात काही कर्मचारी असल्याची देखील माहिती आहे. फक्त वकिलाशी संवाद साधावा अशा आशयाचा एक बोर्ड देखील आता या कार्यालयाच्या बाहेर जे आहे ते लागलेलं आहे. पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी जी आहे ती केली जात आहे. या कार्यालयात कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांना काही वर्षा अगोदर काम सोडलं होतं, त्यांनी ते कुठल्या कारणानं सोडलं होतं त्या दृष्टीनं देखील पोलिसांचा जो आहे तो तपास केला जातो आहे. या सगळ्या ट्रस्टला म्हणजे या फिकर फाउंडेशनला आणि पढे हम पढाए हम या फाउंडेशनला काही इतर राज्यातून किंवा विदेशातून मदत मिळत होती का या दृष्टीनं देखील जे आहे ते रियाज काझी याच्या बँक खात्याची जी आहे ती तपासणी केली जात आहे. उद्यापर्यंत म्हणजे 23 तारखेपर्यंत जे आहे ते न्यायालयानं रियाज काझी
काझीला पोलीस कोठडी सुनावलेली आहे, त्यामुळं उद्या पुन्हा एकदा न्यायालयात रियाज काझीला सादर केलं जाईल। जी माहिती मिळते त्यानुसार या सगळ्या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे धर्मांतराच्या दृष्टीने हे सगळं प्रकरण जातं का, या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकची पोलीस कोठडी मागून घेणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे उद्या न्यायालयात नेल्यानंतर या सगळ्या प्रकरणात काय न्यायालयाची भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कालपर्यंत जे आहे ते रियाज काझी यांच्या या सगळ्या कार्यालयाला देखील पोलिसांना 24 तास सुरक्षा जी आहे ती पुरवली होती। मात्र आज पोलीस कर्मचारी इथे दिसत नाही आणि या कार्यालयाचा लॉक देखील खुला आहे। त्यामुळे पोलीस आता कुठल्या अर्थानं तपास करत आहे आणि उद्या न्यायालय या सगळ्या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर। यानंतर पुढची बातमी पाहूया। TCS प्रकरणामध्ये पीडितेचा धक्कादायक खुलासा समोर आलाय। यामध्ये तिनं आरोपींनी धार्मिक कट्टरता आणि वैयक्तिक आयुष्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप केला। प्रशिक्षण काळामध्येच संशयितांकडून मानसिक छळ सुरू असल्याचा दावा पीडितेनं केलाय। तसंच ऑफिसमध्ये नवीन तरुणींना प्लेयर म्हणून हिणवल्याचंही आरोपीनं सांगितलं। अश्लील प्रश्न, हावभाव आणि जवळीक साधण्याचे प्रयत्न आरोपींकडून करण्यात आल्याचंही पीडितेनं सांगितलेलं आहे। तसंच वेळोवेळी धर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य करत भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आलाय। पीडितेचा पाठलाग करून बाहेर भेटण्यास दबाव टाकल्याची तक्रार पीडितेनं केली आहे। जून 2025 ते मार्च 2026 दरम्यान सतत छळ सहन केल्याचा दावा पीडितेनं केलाय आणि या पीडितेच्या आरोपांमुळे कार्यस्थळी असणाऱ्या सुरक्षेवर आणि पॉश कायद्याच्या अंमलबजावणीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। एसआयटीकडून पीडितेच्या या आरोपांची पडताळणी सुरू आहे। दरम्यान पीडितेकडून धक्कादायक जबाब समोर आलेला आहे आणि यामध्ये मोठे खुलासे करण्यात आलेले आहे। मानसिक छळ हा तिचा ट्रेनिंग काळापासून सुरू असल्याचं तिने सांगितलं। पीडितेने काय जबाब नोंदवलेला ते आपण पाहूया। धार्मिक कट्टरता पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला। वैयक्तिक आयुष्यावर अश्लील शेरेबाजीचे आरोपही करण्यात आले। प्रशिक्षण काळातच संशयितांकडून मानसिक छळ सुरू होता। ऑफिसमध्ये नवीन तरुणींना प्लेयर म्हणून हिणवलं। अश्लील प्रश्न, हावभाव आणि जवळीक साधण्याचे प्रयत्नही करण्यात आले। धर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य करत भावना दुखावण्याचा प्रयत्न केला। पाठलाग करून बाहेर भेटण्यास दबाव टाकल्याचीही तक्रार करण्यात आली आहे। जून 2025 ते मार्च 2026 दरम्यान सतत छळ सहन करण्यात आला असंही तरुणीनं सांगितलं। कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय। पॉश कायद्याच्या अंमलबजावणीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। नाशिकच्या TCS प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्यापही फरार आहे। आरोपी निदा खानला पकडण्यामध्ये नाशिक पोलिसांना अपयश आलंय। दरम्यान निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे। दरम्यान निदा खानच्या अटकेला कोणतंही संरक्षण नाहीये। मात्र तरीही आरोपी निदा खान फरार असल्यानं चर्चांना उधाण आलंय। TCS प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। TCS प्रकरणातील नाशिकच्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता। संशयित आरोपी दानिश एजाज शेख याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीमध्ये काम करत असताना झालेल्या वादातून फिर्यादीनं खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला। सरकारी वकिलानं देखील याबाबत युक्तिवाद केला। जोरदार युक्तिवाद करत आरोपीला जामीन देऊ नये अशी मागणी करण्यात आली। आरोपी विरोधामध्ये बलात्कार, ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपीच्या कृत्याचं समाजात गंभीर पडसाद उमटलेले आहेत। त्याला जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील भोंदू राजेंद्र गडगे याच्या दत्तधाम दरबाराची आज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून पुन्हा झाडाझडती घेण्यात आली। गुन्ह्यासंदर्भामध्ये महत्त्वाचे पुरावे जमा करण्याचं काम पोलिसांकडून वेगानं सुरू आहे। मंत्रतंत्रानं असाध्य असे रोग बरे करण्याचा दावा करणारा हा संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील भोंदू राजेंद्र गडगे याला अटक करण्यात आली आहे। सोमवारी पोलिसांनी दरबाराची झाडाझडती घेत त्याचा दत्तधाम सरकार हा दरबार सील केला होता। आज पुन्हा आरोपीला घेऊन पोलीस गडगेच्या घरी पोहोचले आणि महत्त्वाचे दस्तऐवज, CCTVचे DVR यासह लाखो रुपये जप्त करण्यात आले। आज संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे राजेंद्र गडगे याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। महत्त्वाचे पुरावे आहेत ते जप्त करण्यासाठी
पुन्हा एकदा झडती आश्रमाची घेण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये काही महत्त्वाचे जे पुरावे आढळून आले ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि अजून सुद्धा या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास हा सुरू आहे. गडगेच्या दरबाराची पुन्हा झाडाझडती घेतली जाते. गडगेच्या घरातून महत्त्वाचे दस्तऐवज देखील जप्त करण्यात आलेले आहे. सीसीटीव्हीचा DVR देखील जप्त करण्यात आलेला आहे आणि काही पैसे देखील जप्त करण्यात आले आहे. लाखो रुपयांचा इथे व्यवहार झाल्याचाही पोलिसांना संशय आहे. बंधू गडगेच्या दरबार